जय मीडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। केंद्रीय मंत्री रामदास आठवले इनके आदेश मानते हुए दलित अत्याचार रोकने के लिए तथा पिछड़ा वर्ग भूमिहीन किसान मजदूर को गायरान जमीन मिलना चाहिए और अन्य मांग लेते हुए कोल्हापुर रिपब्लिकन पार्टी आठवले गढ़ की ओर से जिलाधिकारी कार्यालय पर धरना प्रदर्शन किया गया। राज्य अध्यक्ष शाहजी कांबले, जिला अध्यक्ष उत्तम कांबले सहित अन्य लोगों के नेतृत्व में ये मोर्चा निकाला गया। आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या कुचकामी धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन पुकारलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयावर जनतेच्या प्रश्नावर आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आंदोलन केलं जात आहे। महाराष्ट्रभर दलितांच्यावरचे, महिलांच्यावरचे अन्याय वाढलेले आहेत आणि सरकार त्याची साधी नोंदही करून घेत नाही। विशिष्ट जातीच्या दबावाखाली या महाराष्ट्रामधला भटका, विमुक्त, आदिवासी, ओबीसी समाज दबलेला आहे। ओबीसींच्या राजकीय हक्काचं आरक्षण हे सरकार देण्याचं समर्थ ठरलेलं आहे। मराठा आरक्षण देण्यासाठी या सरकारला ठोस उपाययोजना आखता येत नाही। न्यायालयाच्या पातळीवर टिकणारं आरक्षण देणं या सरकारला शक्य होत नाही। मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण गेले 2.5 वर्ष या सरकारनं खोळंबून ठेवलेलं आहे। भूमिहीनांना, गरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना आणि बेरोजगारांना न्याय देणं या सरकारच्या क्षमतेच्या पलीकडे। या सरकारचे अर्धे मंत्री जेलमध्ये आहेत, उरलेले जेलच्या वाटेवर आहेत। त्यामुळे हे सरकार केवळ मिळकतीचं साधन आहे आणि याच्या निषेधार्थ जनतेला जागा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने आंदोलन होत आहे। जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय उत्तमदादा कांबळे, महाराष्ट्राचे नेते आदरणीय मंगलरावजी माळगे, रूपाताई वायदंडे, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव, जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, तालुक्याचे आमचे कडवीचे अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, अविनाश आंबेडकर, विश्वास कांबळे, शाहूवाडीकर, कामगार आघाडीचे नेते गुणवंत नागतिळे, अविनाश शिंदे, युवक आघाडीचे अध्यक्ष प्रदीप मस्के, विश्वास कांबळे आणि सगळ्याच 72 भीमसैनिकांनी आता गावागावामध्ये एल्गार पुकारलेला आहे। नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षानं आज जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडलेलं आहे आणि यापुढं ही चेतावणी, जर वेळीच नाही आटपलं तर यापुढं भडका उडेल असा इशारा या निमित्तानं या सरकारला देतो आणि चेतावणी देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना भेटायला मी आता कार्यालयामध्ये जातो। जय भीम, जय भारत, जय पंत। भारतीय बेरोजगारी मोर्चा की ओर से संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के सामने एक लक्ष्यवेधी आंदोलन किया गया। इसमें केंद्र और राज्य सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए बेरोजगार युवकों ने अमरावती विद्यापीठ के सामने थाली और कटोरी बजाकर सरकार का निषेध किया। लॉकडाउन के दौरान देश में 25 करोड़ लोगों की नौकरियां चली गई, जिससे युवक बेरोजगार हो गए। इसलिए अनेक युवकों ने बेरोजगारी के कारण आत्महत्या तक कर ली। आज अमरावती येथे बेरोजगार मोर्चाच्या वतीने दुसरा चरण थालीपीठ आंदोलन आयोजित केलेलं आहे। भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे संपूर्ण भारतामध्ये 550 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याचा पहिला चरण 27 एप्रिलला झालेला आहे, हा दुसरा चरण आहे आणि तिसरा चरण 9 जूनला रॅली प्रदर्शनाचा संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये होणार आहे। या अनुषंगानं आम्ही सरकारला हे निवेदन देऊ इच्छितो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची समस्या वाढलेली आहे। बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। शिक्षण घेतल्यानंतर रोजगार मिळत नाही आणि ज्यांच्याकडे रोजगार आहे तो रोजगार समाप्त होण्याच्या मार्गावर आहे। अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण देशामध्ये नवीन युवकांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे आणि तो आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे। याकडे केंद्र सरकारनं व राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित करून या बेरोजगारीच्या समस्येवर त्वरित ॲक्शन घेऊन काहीतरी नियोजन करून ही बेरोजगारीची समस्या सोडवावी असं आम्ही या मोर्चातर्फे थालीपीठ आंदोलनातर्फे सरकारला हे कळवू इच्छितो।
आणि जर सरकारने यावर काही ॲक्शन नाही घेतली तर संपूर्ण भारतामध्ये याच्या संदर्भामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करू असं आम्ही सरकारला कळवू इच्छितो। मी भारतीय बेरोजगार मोर्चा अमरावती जिल्हा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ की ओर से अकोला जिलाधिकारी कार्यालय में विभिन्न मांगों को लेकर अकोला जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के एक कार्यकर्ता की निर्मम हत्या के विरोध में आरोपी को जल्द से जल्द गिरफ्तार कर दंडित किया जाना चाहिए। साथ ही अकोला जिलाधिकारी को कुल 13 मांगों को लेकर बयान दिया गया है कि पिछड़े वर्गों के बैंक लॉक को भरा जाए और घरकुल योजना का लाभ ज़्यादा से ज़्यादा नागरिकों को दिया जाए। इस बयान को पेश करने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ की ओर से बड़ी संख्या में कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इनके आदेश पर 23 अप्रैल को जो उनके अध्यक्ष के नीचे जो बैठक हुई और वो बैठक में जो सब महाराष्ट्र के कार्यकर्ता को साहब ने जो निदर्शन करने का बोला, वही कारण आज 10 मई को पूरे अकोला में तहसील और जिला कार्यालय पे आरपीआई के कार्यकर्ता के तरफ से निदर्शन है, वो मोर्चे व धरने साहब के आदेश पे चालू है। जो 1 तारीख को राज ठाकरे साहब ने सब धर्म के भावना दुखाते हुए कहा था कि मस्जिद पे के भोंगे उतारेंगे, उसके विरोध में आठवले साहब ने जो मनसे अध्यक्ष राज साहब ठाकरे ने जो कहा था कि सब भोंगे उतारेंगे, तो ये राज्य घटना के विरोध में होके सर्वधर्म संभाव की भूमिका लेते हुए आठवले साहब ने कहा कि मंदिर मस्जिद के कोई भी वो चर्च हो या बौद्ध और वो मस्जिद हो, उस पर कोई भोंगे नहीं उतारेगा। इस कारण आज राज्य भर में उनके नेतृत्व में मोर्चे करने के लिए हम रोड पे उतरे हैं। और औरंगाबाद में जो मनोज अढ़ाव है, उनकी कोई समाज कंटकों ने हाथ पांव बांधकर जो हत्या की है, उनका फास्ट ट्रैक कोर्ट में चल के वो आरोपियों को फांसी की शिक्षा होना चाहिए। और वो जो गायरान जमीन है, प्रत्येक को 5 एकड़ शासन ने देना चाहिए। इसी मांग को लेके हम सब आरपीआई के कार्यकर्ता ने आज यहाँ पे कलेक्टर ऑफिस पे मोर्चा लिया। और अकोला में कोरोना के काल में जो हॉस्पिटल की बहुत समस्या थी और आज भाजपा सरकार में सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल इतना बड़ा तैयार होके ही आज राज्य सरकार उसको चालू नहीं कर रही है, तो ये मांग लेके हम बोल रहे हैं कि ये सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जल्दी से जल्दी चालू होना चाहिए। इस मांग को लेके हम कलेक्टर साहब के मोर्चा लेके आए थे। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। हाटकणंगले तहसील अंतर्गत तिलवनी गांव के धम्मा उपासक और एडवोकेट प्रशांत माने, इनके पिता विलास संतराम माने, इनके पहले स्मृति दिन के अवसर पर उनके प्रति स्मरणिका प्रकाशन समारोह तथा अभिवादन कार्यक्रम बौद्ध विहार में संपन्न हुआ। इसमें पूर्व सरपंच प्रमोद कदम, उद्योजक तथा कोल्हापुर जिला रिपब्लिकन पार्टी के उपाध्यक्ष दीपक भोसले, पूर्व जिला परिषद सदस्य देवानंद कांबले, पुलिस पाटिल दादा साहेब गायकवाड़ तथा अन्य मान्यवर मौजूद थे। आणि प्रवीण निश्चित जे हार्मोनियम त्या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो। मी विनंती करतो की मनोगतासाठी मी
थोडासा गडबडीमध्ये मी नाव व्यक्त करायचे आहे, त्याने आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं. धम्म कार्याला वाहून माझ्या मायेची सावली सविता मोरे, मी नाव घेतो. कडक शिस्तीचा प्रेमळ भाऊ, वेगळं व्यक्तिमत्व, कडक शिस्तीचा मी स्वतः आजोबा गौरवी. महाड़ तालुका के तलिये गांव के पीड़ित गांव में पानी की किल्लत हो गई है, इसलिए इस चिलचिलाती धूप में ग्रामीण परेशान हो रहे हैं. लोगों को कंटेनर के मकान दिए गए और इस अस्थायी आश्रय गृह में वातावरण में 25 व्यवस्थित परिवार रह रहा है. पानी की किल्लत और तेज सूरज की किरणें पड़ने से आपदा आ गई है, इसलिए सरकार से पानी और पक्का मकान देने की मांग यहाँ के ग्रामीण कर रहे हैं. अजूनपर्यंत मिळतं थोडंफार, पण आज महिन्यापासून पाण्याची लई गडबड झालेली आहे. पाणी काय आम्हाला मिळत नाही. गरमाई ह्याच्यामध्ये गरमा भरपूर होतो की त्याच्यात थांबवायलाच होत नाही, अशी परिस्थिती आहे काय ना. आता पाण्याची मोठी येडी टंचाई आहे. अगदी त्याच्याशिवाय काय मार्गच नाही. इकडचं पाणी किती आणून पिणार, अशी परिस्थिती झालेली आहे. ती घरं पुढं मिळतील ती मिळतील पुढं, पण आता सध्या परिस्थिती काय, ते घराला कोण जगणार. आता सरकार आता परिस्थिती सुधारायला पाहिजे. थोडीफार विचार केला पाहिजे सरकारने की आताची माणसं गेलेली कामातून ही जगवायला पाहिजे. बिगर पाण्यासाठी मारायची बाजूरत केले सरकारने. मग सरकार नंतर मोठं काम करून काय फायदा त्याचा होणार, अशी परिस्थिती आहे. ही सरकारला समजायला पाहिजे. नुसतंच नाही सरकार काम करतोय काय सरकार काम आमची करणार. आता परिस्थिती बिघड करून ठेवली. पाणी नाही, आम्हाला 4-4 दिवस पाणी नाही, म्हणजे काय करणार आम्ही. इकडचं किती मागवणार पाणी. पाण्याची सुविधा ही पहिली करायला पाहिजे. माणूस जगवायचा नंतर त्यांना माड्या बांधून द्या किंवा घरं बांधून द्या, परंतु पाणी पहिलं पाजा. घरामध्ये 10 वाजेपर्यंत राहतो आम्ही, नंतर मग मरणाचं ऊन लागतं. मग बाहेर आम्ही झाडं खाली बसतो आणि सकाळ उठून पाणी नाही भेटत. पाणी सकाळ उठून पहिला बाहेर माणसाचा स्वयंपाक असतो, पाणी आंघोळीचं पाणी सगळं. ते पाणी 4 हांडं किती पुरणार ते. आज संध्याकाळी 2-4 हांडं भेटतात, त्याच्या उद्या 2 दिवसांनी भेटतं पाणी. तर 4 हांडं किती भागायचं. तर असंच आहे, आम्हाला पाणीच नाही भेटत. पाणी भेटत 5 हांडे जर टँकर आला तर 5 हांडे नाही तर 4 हांडे भेटतात. मग त्याच्यामध्ये काय करणार आम्ही. कपड्यांना पाणी नाही, परत कुठे पाण्याला जेवणाला कुणाला वापरायचं. हे कसं काय होणार आम्हाला. पाण्याचं ते टंचाईच आहे. तर शासनाकडे पाण्याचंच बोलणार आम्ही. पाण्याचं ते घराचं इथे ऊन पण काय लागते, गरमा इतकी होते तर बसवत नाही इथे आम्हाला. खूप त्रास होतो. हे लहान मूल पण बाहेर थांबत नाही घरामध्ये. आम्ही जाऊन झाडाखाली बसतो, ते पण झाडाखाली बसल्यावर तिथं पण ऊन लागतं. आम्ही काय करणार. घरं पण नाही आम्हाला अजून मिळत, मोठी घरं. याच्यामध्ये आमचा वावर पण होत नाही. या घरामध्ये पाणी पण नाही आम्हाला पियायला. ते सरपंच देतोय गाडी, ते पण 2-2, 4-4 हांडा फक्त आम्हाला पियायला भेटतात. ते पण भेटत पण नाही, 4-4, 2-2च भेटतात. आणि टाक्या पण फुटल्यात आमच्या. काय सरकारने दिलं आहे आम्हाला, फक्त तात्पुरती कंटेनर राहायला दिलेत तेवढंच. ते पण टाक्या पण नाही बरोबर, त्या पण फुटल्यात पूर्ण. हनुमान चालीसा के पाठ पर बहस रुक ही नहीं रही है. 14 दिन जेल में रहने के बाद सांसद नवनीत राणा को मुंबई के लीलावती अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका MRI किया गया. इस दौरान शिव सैनिकों ने MRI दिखाने का विरोध किया. इसलिए विधायक रवि राणा ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की सत्ता का दुरुपयोग करने की आलोचना की. शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लीलावतीमध्ये गेले आणि लीलावतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं डॉक्टर आमच्या हृदयामध्ये देवदूत आहे, ज्यांनी कोरोनामध्ये अनेकांचे जीव वाचवले, अशा डॉक्टरांसोबत जी ट्रीटमेंट मी पाहिली, ज्या अर्वड भाषेमध्ये शिवसैनिक त्यांच्यासोबत बोलले आणि जशा पद्धतीनं त्या डॉक्टरांवर प्रेशर आणण्याचं काम केलं की MRIचे फोटो बाहेर कसे गेले, नवनीत राणाला ॲडमिट कशा झाल्या, काय इलाज केला. मला असं वाटते ज्या महिलेवर तुम्ही राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये टाकलं, ज्या महिलेला तुम्ही जेलमध्ये टाकलं, हनुमान चालीसा वाचली त्यामुळं, तर मला असं वाटतं की आज हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही तेच अरेरारी, तेच सत्तेचा दुरुपयोग, तोच सत्तेचा आतंक जर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तुम्ही मचून ठेवलेला आहे, तर लक्षात ठेवा हेच डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतात, अनेकांना
न्याय देतात आणि त्याच हॉस्पिटलमध्ये जे पेशंट इलाज करतात त्या डॉक्टर एवढा प्रेशर करता, बीएमसीची त्या लिलावतीला नोटीस देता. मला असं वाटते सत्तेचा अहंकार या मुख्यमंत्र्यामध्ये आलेला आहे आणि तो अहंकार या पूर्ण महाराष्ट्राची जनता मोडून काढेल हे लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट ने 2 सप्ताह के भीतर स्थानीय स्वराज्य संस्था के चुनावों के कार्यक्रम की घोषणा करने का आदेश दिया है. इसलिए राज्य में आने वाले 15 दिनों में चुनाव होने की जोरदार चर्चा है. इसी को देखते हुए इच्छुकों ने मोर्चा बांधना भी शुरू कर दिया है. हालांकि राष्ट्रवादी के सर्वेसर्वा शरद पवार इन्होंने चुनाव पर चल रही अफवाहों पर टिप्पणी की है. साथ ही 15 दिन में चुनाव नहीं होने का शरद पवार इन्होंने स्पष्ट भी किया है. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 दिवसात घ्या म्हटलेल्या आहेत. कुठेतरी राज्य सरकारची या समाजात कोंडी झाली असं म्हणायचं का आणि 15 दिवसात घेणं हे शक्य आहे असं वाटतं? तो गैरसमज आहे असं माझं मत आहे लोकांचं. 15 दिवसात कोर्टाने असं सांगितलं की निवडणूक थांबवली होती, ज्या स्टेजला थांबवली तिथपासून तुम्ही सुरू करा. आता अनेक ठिकाणी काय झालं, याद्या तयार झाल्यात. काही ठिकाणी याद्याच्या हरकती मागवायच्या. आता हरकती मागवली तर त्याला 1 महिना लागतो. हरकती येऊन यादी तयार झाल्यावर मग वाद तयार व्हायची, त्याला 1 महिना लागतो. वाद तयार झाल्याच्या नंतर मग महिलांच्यासाठी राखीव कोणता, दलितांच्यासाठी कोणता ते ठरवावं लागतं. आरक्षण त्याला 1-2-3 आठवडे जातात. हे सगळं व्हायला काही झालं तर 2, 2.5, 3 महिने ही लागणारच. आणि मी जो कोर्टाचा अर्थ समजतो, जेव्हा थांबवलं तिथनं पुढं सुरू करा आणि मग ते सगळं करायला हे काय 15 दिवसात होणार. 15 दिवसात ही प्रक्रिया सुरू करा. कोर्ट कचेरीचे वरचढ चढते असं आपल्याला दिसतंय का? कारण एकीकडे आपण पाहिलं की सोमय असतील, त्यांचा मुलगा असतील, त्यांना जामीन मिळतोय, पण अनिल देशमुखांना जामीन मिळत नाही, नवाब मलिकांना जामीन मिळत नाही. असं आहे की कोर्टावर कशाला भाष्य करायचं, कारण बरोबर बोलण्यासारखं आहे, पण तुम्हाला नोटीस येईल मला येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? स्थानिक पातळीवर निर्णय देणार का देश पातळीवर निर्णय, राज्य पातळीवर निर्णय? अजून काही त्याची फारशी चर्चा झाली नाही. पक्षामध्ये झाली. माझ्या पक्षामध्ये 2 मतं आहेत लोकांची. काही ठिकाणी आमच्या लोकांचं मत आहे की नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी आणि निवडणूक झाल्या एकत्र बसावं, असंही काही लोकांचं मत आहे. आणि काही लोकांचं मत आहे की आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने सुद्धा चालू होईल. पण याच्यात अजून अंतिम निर्णय झालेले नाही. ओबीसी सगळ्या निवडणुका होतील असं दिसते, मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होतील असं दिसते. भाजपनं भूमिका जाहीर केलेली आहे की आम्ही ओबीसीच्या जागी ओबीसीच कॅन्डिडेट देऊन ओबीसींना न्याय देऊ. जितकी टक्केवारी आहे तितके साधारणतः असायचा विचार सगळ्यांचा मी बोलून दाखवलाच. आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये मी तशी चर्चा केली की आपण जी जागा आरक्षित होती ती आपण आरक्षित ठेवू. आरक्षित याचा अर्थ कायद्याने नाही, पण आरक्षित वर्गाचा उमेदवार अशी प्रक्रिया आपण करूया. त्यामुळे चर्चा लाईनवर चालू आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता विरोध होऊ लागला आहे. भाजपच्याच खासदारांनी शक्ती प्रदर्शन देखील करतायत उत्तर प्रदेशमध्ये. असं आहे की हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. कोणाला अयोध्याला जायचं असं मी टी व्हीवर बघत होतो. माझा नातूही काल अयोध्यात होता, मलाही माहीत नव्हतं. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.